हर हर महादेव. तर माझं नाव प्रतीक्षा आणि ही माझी मुलगी आहे श्रीषा आणि हा आमचा पहिला व्लॉग आहे. तर ना कालपासून श्रावण महिना चालू झाला आहे म्हणून ना मी म्हटलं की सगळेजण हिरव्या बांगड्या यूज करतात तर मी पण हिरव्या बांगड्या घ्यायचं म्हणून ना कालच मी हिरव्या बांगड्या आणल्या आणि आज माझंही घालायचं चाललेलं होतं. आणि इथं ना श्रीषा सारख्या बांगड्या इकडं ठेव असं करत होती आणि ना तिला पण तेव्हा मी माझ्या बहिणीच्या लग्नामध्येच हिरव्या बांगड्या घेतल्या होत्या त्या पण तिला घातल्या. आणि तिचं ना सारखं असं असतं की मी जे काय करेल ना तेच तिला करायचं असतं आणि ते खूप छान वाटतं. एक मुलगी झाल्यावर जो आनंद असतो ना तो कशातच नसतो. कारण का माहिती आहे का, आपण प्रत्येक गोष्ट आपली तिच्याशी शेअरिंग करतो आणि आपण जे काय मेकअप करू काही करू ना ते आपण तिला शेअर करतो आणि तिला पण हे करतो. म्हणून नाही तर मी तिच्यासाठी पण मस्त अशा बांगड्या तिला हातात घातल्या हिरव्या आणि घालताना ना सारखं ती बोटं हलवत होते आणि बांगड्या घातल्या. त्याच्यानंतर ना काल ना मिस्टरांनी ना येताना तोंडली घेऊन आली होती आणि ना त्याचं मला भाजी बनवायची होती आणि मी कधीच माझ्या लाईफमध्ये त्याची भाजी बनवली पण नव्हती. म्हणून मी थोडे एक्सायटेड पण होते ती बनवायला, कारण बघायची होती चव कशी लागते. म्हणून ना मस्तपैकी मी तोंडली वगैरे धुवून वगैरे ठेवली होती आणि या श्रीषाचं ना खेळणंच संपत नव्हतं आणि मला ती काय काम करायला देतच नव्हती. मग ना त्याच्यानंतर थोडा वेळ मी श्रीषाशी खेळली आणि ती श्रीषा ना आता उभं राहायला लागले ऑलरेडी, म्हणजे सपोर्ट घेऊन उभं राहते. कधी कधी तसंही उभं राहते पण सपोर्ट घेऊन जास्त करून उभं राहते आणि ती सपोर्ट घेता ना इतकं खेळते ना सारखं अंगावर माझ्या खेळणंच होतं तिचं. इकडं पड तिकडं पड असं करते आणि ते खूप छान पण वाटतं. तो अनुभवच एक वेगळा वाटतो. मग ना मी इथं तोंडलीची भाजी करायचं ठरवलं. तर ना इथं मी स्वच्छ अशा ह्या तोंडली धुवून घेतल्या, त्याचे 2 भाग करून घेतले आणि थोडंसं तेल टाकून ना त्याच्यामध्ये 4 मिनटं परतून घेतलं. वाफ येईसारखं थोडंसं मीठ घातलं आणि ते होईपर्यंत मी त्या श्रीषासोबत खेळत होते आणि त्याच्यानंतर तोंडलीची भाजी करून घेतली आणि ना अशी फायनली ती दिसत होती आणि टेस्ट करून बघितलं तर जी मी अपेक्षा केली होती ना त्याच्यापेक्षा थोडी चांगलीच मला लागली. आणि तुम्हाला पण आवडते का तोंडलीची भाजी, मला नक्की कमेंट करा. आणि तुमची पण बाळं अशीच त्रास देतात का तुम्हाला, तर ते पण नक्की कमेंट करा. थँक्यू, बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.